राज्याचं पावसाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि या अधिवेशनादरम्यान एकाही सत्ताधारीचा आमदार असेल किंवा विरोधी पक्षातील आमदार असेल, एकाही आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आवाज उठवलेला नाही। अशात माजी आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे सध्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सातबारा कोरा करा अशी त्यांचं पदयात्रा काढता येते। सध्या आपल्या विषयावर बोलण्यासाठी बच्चू कडू आहे। भाऊ, तुम्ही कसं बघताय? सभागृहाचं अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अशात तुम्ही शेतकरी पदयात्रा काढताय, काय सांगाल तुम्ही? अधिवेशनात आम्ही पाहतोय का शेतकरी हा विषय संपलेला आहे। राजकीय पक्ष आपण पाहतोय निवडणुकीपुरतंच त्याला शेतकऱ्याची आठवण येतं आणि निवडणूक संपली का मग सगळेजण आपापल्या कामात आपल्या व्यवस्थेत अशा पद्धतीनं लागलं असतं, म्हणजे जिच्यात कुठंतरी काही मिळेल अशाच व्यवस्था होत असतं आणि विरोधी पक्ष राहिला कुठं? आता सगळं संपलंच आहे। आम्ही त्या दिवशी शेतात झेंडे लावले होते, म्हणजे आता भाजपनं फक्त कार्यकर्ते नेते घेतले, आता कार्यकर्ते घेणं सुरू आहे आणि मला वाटतं आता शेतही घेऊन घ्यावं, नाहीतरी पिकत नाही। म्हणजे आम्ही सातबाराच भाजपच्या नावानं लावून द्यायला तयार आहो ना। म्हणजे हे तूर पराठी काही पिकलं तर नुकसान अटळ आहे, काही लावलं तर नुकसान आहे। मोदीजीचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। युरियाचं पोतं आहे 666 रुपयाचं, त्याच्यावर मोदीजीचा फोटो आहे आणि तो कृषी केंद्रवाला 350 घेते। आता काय पाकिस्तानवाल्याचा फोटो लावायचा? हे मोदीजीचा फोटो असून सुद्धा तो हा परिणाम तिथं जाणवत नाही। अटळ घेतलं तरी लूट आणि विकलं तरी लूट, ही सगळी मरमर असणारी व्यवस्था राजकारणात आम्ही सगळे विसरून जातो। म्हणजे आम्हाला आमचे दुःख जाणवत नाही, आमचे लूट आठवत नाही, आमचं मरण आठवत नाही। शेतकरी शेतमजुराला सगळं विसरून गावातला उत्सव असतं, लोकांमध्ये स्पर्धा लागली असतं, माल्या पार्टीला व्होट जास्त का त्याच्या पार्टीला व्होट जास्त। पण एक शेतकरी सांगा बरं का त्यांना असं कधी म्हटलं आहे उमेदवाराला का आमचं कर्ज माफ करून तर आम्ही मत देतो तुम्हाला, आमच्या सोयाबीनला भाव द्या नंतर मत देतोय? काहीच नाही, मागणीच नाही आहे। म्हणजे कसं आपण त्याच्याकडे प्रगट व्हावं हे शेतकऱ्याला अजून समजलं नाही। मी वारंवार म्हणतोय की आमचा बैल लात मारते, पण शेतकरी बोलायलाच तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या अडचणी वाढल्या आहे। आपण बघतोय की काही दिवसापूर्वी एक माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एक नेता बसून आहे आणि त्याच्या बाजूला एक बॅग पडलेली आहे। हा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्हायरल केलेला आहे आणि त्यानंतर राज्यभरात एक चर्चेला उद्दान आला आहे। त्यामध्ये प्रचंड पैसा असल्याचं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसते। तर दुसरीकडे बच्चू भाऊंचे कधी सहकारी राहिलेले आमदार संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाची भाजी दिल्या गेली म्हणून कॅन्टीनच्या एका नौकराला मारहाण केली, मात्र शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होतो, शेतकऱ्यांचा वेळेवर खत मिळत नाही। या संदर्भात कुठलाही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून अथवा कोणाला जाबसुद्धा विचारत नाही। बच्चू भाऊ, काय सांगाल तुम्ही आणि कसं बघता या विषयाकडे? गरज संपली आहे, हे वारंवार का होतं तुम्ही सांगा? संजय गायकवाडचा तो व्हिडिओ किंवा दाखवायची गरज तरी काय होती मीडियाला? मी मागं एक उदाहरण चांगलं दिलं होतं का माझ्या गावात 2 बोके भांडले, त्या 2 बोकेनं एवढं भांडण केलं का ते टी व्हीवर आलं आणि आमच्या पत्रकारांनी ते टी व्हीवर दाखवलं। पण जबाबदार लोकप्रतिनिधी आहे भाऊ, ते जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे माध्यमांनी त्याला दाखवावं लागलं। माझं काय मत आहे, काही गरज नाही हे अशा पद्धतीनं दाखवणं, काही त्याच्या आचारसंहिता असल्या पाहिजे ना। तुम्ही एक सांगतोय का अशा गायकवाडांनी भाजीसाठी भांडण केलं, पण तुरीचे भाव 1000 कमी झाले त्याच्यासाठी केलं असतं, मग दाखवलं असतं तर बरं वाटलं असतं ना। गायकवाडच्या तिकडे शिरसाटच्या घरात आपण पाहतोय पैसे सापडले, आता आमदाराच्या घरात पैसे नाही सापडलं तर काय सापडलं? शेतकरी होय का तो? शेतकऱ्याच्या घरात पैसे नाही म्हणून मरावं लागतं, आमदाराच्या घरात पैसे आहे म्हणून टी व्हीवर येतं। आता हा मोठा विचित्र व्यवस्था निर्माण झाली आहे देशामध्ये। पैसे नाही, पोरीला शाळेचा ड्रेस घेऊ शकत नाही, पूल 4 वर्ष झाला, 5 वर्ष शाळा बंद राहतो, 10-10, 15-15, 1-1 महिना। गडकरीची
तिकडला एखादा पूल नागपुरात कमी बांधला असं चाललं असतं हो, पण या पुलाला थोडेसे पैसे दिले असते. जिथं जिथं ग्रामीण भाग येतं, शेतकरी मजूर येतं, कष्ट करणारा येतं, तिथं तिथं मरण अटळ आहे. पक्ष कोणताही, सत्ता कोणाची असू द्या, कारण आम्हीच त्याला दोषी आहे. शेतकरी म्हणून आम्हीच दोषी असलो आहे, कारण आम्ही त्याची जाणीवच करून दिली नाही. झेंडे लावणारे गावात, प्रत्येक गावात पार्टीचे गुलाम आहे ना, 10-10, 15-15 पार्ट्या आहे. ते गुलाम त्याची गुलामगिरी पूर्ण करते आणि तो शेतकऱ्यालाही गुलामात ठेवतं. ही खरी अडचण आहे ना, कारण तो काय म्हणतो, गावातला गुलाम शेतकऱ्याचं पोरगं. होय, पार्टीला नाही बोलायचं, पार्टी सोडून बोल, महानेत्याला काही बोलायचं नाही, बाप मेला तरी व्यर्थ, नेत्याला नाही बोलायचं भाऊ. ही व्यवस्था आम्हाला मारक ठरत आहे आणि ती व्यवस्था बदलासाठी बच्चू कडू पैदल फिरत आहे. भाऊ, राज्यातील शेतकऱ्यांची आंदोलनाची फळी कमजोर झाली असं वाटतंय? आहेच ना, कोण करणार तुम्ही सांगा. मी जर हे आंदोलन जाती धर्मासाठी केलं असतं, मला काय फिरायला लागलं असतं का राव? काय दुर्दैव आहे तुम्ही सांगा. एखाद्या बेवड्याच्या लग्नात लोक 5-7 हजार तर सहज उभे राहते बेवड्याच्या, आणि आंदोलनात प्रॉम्प्लेट वाटा, लाऊडस्पीकर लावा, पायदल फिरा, सांगावं लागतं या भाऊ याच लागते तुम्हाला. तो म्हणते काय नाही या, तर काय माझं कर्ज माफ होणार आहे. आम्ही तर ठरवलं का उद्याची गरजेवरून आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. शेतकऱ्याला खरंच गरज आहे का? पण आम्ही कमी नाही पडलो. आम्ही 7 दिवस उपाशी राहिलो, आज 7व्या दिवस पायी फिरतो आहे. पायात फोळं येऊनसुद्धा काय काय अवस्था आमची, तर अशी वाईट अवस्था या याच्यामध्ये. थोडे काही शेतकरी समोर आले सगळ्या पार्टीवाले म्हणून आम्ही चलत तरी येऊ शकलो, नाही तर चालणंही कठीण झालं असतं. अगदी कार्यकर्ता आहे, शरद जोशीच्या बायकोनं आत्महत्या करावं लागली, त्याच्या पोरीसुद्धा अंत्यविधीला वेळेवर पोहोचू शकल्या नाही. एवढा राग होता परिवाराचा, कारण त्यांनी घराला कधी परिवाराला टाईमच दिला नाही. चळवळीतल्या लोकांचं परिवारातही मरण आणि समाजातही मरण होतं आहे, आणि जाती धर्मातले लोक धर्मवीर होता, आणि शेतकऱ्यासाठी लढणारा माणूस या देशात कितीक डॉ पाडला आहे. ही अवस्था आहे, आणि या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही पाहतोय उद्याची गर्दी काय आहे. ती गर्दी गरज ताकदीची आहे का नाही आहे. मग आम्हाला असं वाटायला लागेल का शेतकऱ्यालाच गरज नाही ना, त्याला त्या झेंड्यात गुलामीत राहायचं आहे, तो तिथंच व्यवस्थित आहे. ना पिकू दे, ना भाव भेटू दे, ना लुटू दे, ना शाळा, ना आरोग्य, ना काय. आज कित्येक पोरं बेरोजगार म्हणून मरत आहे. तिथे 10 लाख पोरं त्या पुण्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. जागा किती निघतं? 2000. भाऊ, तुमची ओळख राज्यात एक आगळ्या वेगळ्या आंदोलनाचे प्रणेते म्हणून बच्चू कडूंची ओळख आहे. तुम्ही अनेक वेळा शेतकऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन वेळप्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही त्यावेळेस त्यांच्या कानसिलीत तुम्ही लगावलेलं आहे. मात्र आज जे तुम्ही पदयात्रा काढलेली आहे, कानसिलीत लागवणं सोपं असते की हे जे तुम्ही आजचं आंदोलन पायी करतायत ते सोपं आहे? हे फार कठीण आहे हो. 7 दिवस पाण्यावर राहणं आणि 7 दिवस चालणं सारखं, ते भर पावसात चाललो आम्ही, म्हणजे फार कठीण आहे. तो वाळीत मारायला वेळ काय जाते, माणसाला पेटवायला वेळ लागत नाही, भिजवायला वेळ लागतो. लागलेली जखम बुजवायला आयुष्य जातं, पण ते जखम बुजत नाही. आणि आज चालू जखम येतं आणि त्याच्या काय वेदना असतं, पण त्या वेदनेलाही माणूस बाहेर बाजूनं ठेवू शकतं. शेतकरी तसा आवाज म्हणून समोर उभा राहिला तर आम्ही तर पाय तुटले तरी चालायला तयार आहोत. पण त्या पावलानं पक्ष, पार्टी, जात, धर्म थोडं बाजूला ठेवून तो शेतकरी चालला तर पाहिजे ना. चालला तर ठीक आहे, हम मरने को तयार आहे. नक्कीच आपण बघतोय की बच्चू कडू गेल्या 7 दिवसांपासून 138 किलोमीटरचा प्रवास पार केलेला आहे, आणि 138 किलोमीटर चालल्यानंतर त्यांच्या पायाला जखमा झालेला आहे. नेमकं याच्या वेदना काय असतात हे बच्चू कडूंनी अतिशय जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी, मायबाप शेतकरी राबतंय, रक्ताचं पाणी करतं, आणि या देशातील तमाम 140 कोटी नागरिकांना जगवण्यासाठी ते रात्रंदिवस एक करतात, तरी त्याकडं मात्र सरकारचं लक्ष जात नाही. हे खरं तर शेतकऱ्यांसाठी दुर्दैव म्हणावं. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.